1947 भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. पण स्वातंत्र्याच्या पहिल्याच वर्षी काश्मीरला ग्रासणाऱ्या आगीत एक तरुण मेजर रणांगणावर उतरला आणि इतिहास घडवून गेला. हे आहे मेजर सोमनाथ शर्मा यांचं शौर्य, ज्यानं एकट्यानं श्रीनगर वाचवलं. 31 जानेवारी 1923 हिमाचल प्रदेशातील डोडासपूर गावात जन्म झाला एका सैनिकाचा. एक जन्मजात योद्धा मेजर सोमनाथ शर्मा, वडील बड्या पदावर असलेले लष्करी अधिकारी. घरात शिस्त, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यभावना यांचं वातावरण. त्यांनी 1941 मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीत प्रवेश घेतला. शिक्षणात हुशार, मैदानात तगडा. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी बर्मामध्ये लढा दिला. गंभीर जखमी झाले, पण परत आले कारण त्यांचं व्रतच होतं मातृभूमीसाठी झुंजणं. 1947 मध्ये भारत फाटला आणि पाकिस्ताननं काश्मीरवर कबायली हल्लेखोरांना सोडून दिलं. हजारो जिहादी श्रीनगरकडे निघाले होते. महाराज हरिसिंह यांनी भारतात विलीन होण्याचे कागद दिले, पण आता फक्त लष्कर वाचवू शकत होतं. मेजर सोमनाथ शर्मा जरी उजव्या हाताला फ्रॅक्चर होता तरी त्यांनी हट्टानं मोर्चावर जायचं ठरवलं. त्यांनी म्हटलं, माझे सैनिक रणात आहे, मी मागे कसा राहू. 3 नोव्हेंबर 1947. मेजर शर्मा आणि त्यांची 4 कुमाऊ बटालियन बडगाम गावाजवळ तैनात. फक्त 50 सैनिक आणि समोर 500 पेक्षा जास्त कबायली सैनिक. शत्रू जवळ येत होता. गोळ्या सुटत होत्या, पण मेजर शर्मा मागे हटले नाहीत. माझे सैनिक थकू नयेत म्हणून ते स्वतः गोळ्यांचे बॉक्स खांद्यावर घेऊन ट्रेन्समधून ट्रेन्स पळत होते. शत्रूने वेढा घातला, पण त्यांनी 6 तास शत्रूला रोखलं, तोपर्यंत श्रीनगर विमानतळ सुरक्षित झाला. युद्धाच्या शेवटी मेजर शर्मा यांचा रेडिओवर शेवटचा संदेश होता. शत्रू फक्त 50 यार्डवर आहे. आम्ही पराकोटीच्या गोळीबारात आहोत. पण मी मागे हटणार नाही. आमच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या गोळीपर्यंत लढू. थोड्याच क्षणात एक तोफगोळा आला आणि भारतानं त्याचा पहिला परमवीर गमावला. त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने त्यांना भारताचं सर्वोच्च शौर्यपदक परमवीर चक्र प्रदान केलं. ते हे सन्मान मिळवणारे पहिले भारतीय ठरले. आज त्यांच्या नावावर चौक आहेत, शाळा आहेत आणि लाखो जवान त्यांच्या प्रेरणेनं उभे राहतात. मेजर शर्मा, ज्यांनी भारताच्या पहिल्या लढाईत पहिला विजय मिळवून दिला. स्वातंत्र्य हे शब्दांनी नव्हे, रक्ताने जिंकले जातं. आणि मेजर सोमनाथ शर्मा हे त्याचे पहिले साक्षीदार. त्यांच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे. त्यांची गाथा सांगणं ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे.